तर आमच्या श्रेयाचा बड्डे आहे आणि देवाचं मंत्र म्हणून बड्डेची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर तिला ओवळलेलं आहे बघा. नवीन ड्रेस घालून तिला ओवळलेलं आहे आणि छान असं बड्डेचं सेलिब्रेशन आहे. केक वगैरे नाही कापणार आम्ही, हॉटेलमध्ये जाणार आहे. तिला हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे आणि चैत्र महिना असल्यामुळे अंड्याचा केक असतो, त्यामुळे आम्ही केक कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर सकाळी बघा तिला हाफ डे होता, एक्झाम चालू असल्यामुळे, त्यामुळे तिच्या आवडीचं जेवण बनवलेलं आहे. छान अशी पुरी भाजी. तर पुऱ्या तळताना आणि भाजीचा वास खालीपर्यंत सुटलेला आणि तिला शाळेतून आल्यानंतर वास आल्यानंतर बघा कशी पळत आलेली आहे. तिचं आवडीचं जेवण आहे पुरी भाजी. तर सकाळी जेवण बनवलेलं आहे पुरी भाजी. तर बघा किती फास्टमध्ये आलेले आहे. मम्मीने पुरी भाजी केली आहे, मला वास सुटलेला आहे म्हणून. त्यानंतर संध्याकाळचं जेवण हॉटेलमध्ये. तर तमिळनाडूमध्ये बघा केळीच्या पानावरती हॉटेलमध्ये जेवण दिलं जातं. तर आहे परोटा, खोबऱ्या चटणी, टोमॅटो चटणी, पुदिना चटणी, नंतर कॉलीफ्लावर चिल्ली. त्यानंतर इथं आहे दही आणि कांदा आणि एक ही आहे ग्रेव्ही आहे. तर सर्वांनी जेवायला सुरू केलेले आहे आणि आमच्या श्रेया, ओमकार सगळ्यांचं तिघांचं आवडीचं परोटा असतोय. मला तर अजिबात नाही आवडत, पण मी तसंच खाते ह्यांच्यासोबत. तुम्हाला दाखवते परोटा कसा असतोय बघा. तर या तिघांच्या आवडीचा परोटा आहे बघा, तुम्हाला दाखवते बघा किती जाड आहे. आणि इथल्या सर्व माणसांना परोटा आवडतो, मला तर अजिबात नाही आवडत. एकदम जाड जाड असतो आणि कच्चा कच्चा असल्यागत, तुटतच नाही पटकन, मैद्याचा असतोय. तर बघितलं असेल तुम्ही कसा पद्धतीनं आहे. तर जेवण झाल्यानंतर आपल्याकडे पाण्याचं बंद झालं. तर तमिळनाडूची पद्धत तुम्हाला दाखवली आहे. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्लेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत